डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की डीप डिप्रेशन हे सध्या विदर्भावर सक्रिय आहे. मात्र एक गोष्ट या ठिकाणी नोंदण्यासारखी आहे, ती म्हणजे सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी होणं अपेक्षित आहे. परंतु या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे, स्थानिक वातावरण पोषक नाही. त्यामुळे या ठिकाणचं या डिप्रेशनचा प्रभाव देखील तिथे त्या प्रमाणात सक्रिय होऊ शकलेला नाही. आपण सध्याची जर स्थिती बघितली तर सुरुवातीला ओरिसाच्या दरम्यान उत्तरेला तयार झालेले हे डीप डिप्रेशन पुढे छत्तीसगडपर्यंत आलं. त्यानंतर ते मध्य प्रदेशकडे सरकेल असं वाटलं, परंतु त्यांना विदर्भाकडे टर्न घेतला आणि अजूनही ते विदर्भामध्ये आहे. थोडा त्या विदर्भातून ते मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागात सरकून गुजरातचा थोडा भाग घेऊन संपुष्टात येईल असा अंदाज आहे. आपण महाराष्ट्रातील सध्याची स्थिती बघितली तर विदर्भामध्ये या डिप्रेशनचा मोठा प्रभाव पडल्यामुळे ज्या गडचिरोलीमध्ये 36-37% घट होती ती कमी झालेली आहे. चंद्रपूरमधली घट कमी झालेली आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदियामधील सुद्धा घट मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. मुळातच मराठवाड्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये घट असल्यामुळे या ठिकाणची घट भरून काढण्याला अजून डिप्रेशनचा प्रभाव पडलेला नाही. मात्र उद्या आणि आज रात्री मराठवाड्यावर त्याचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे किती दुष्काळाची तीव्रता कमी करण्यास हे डिप्रेशन यशस्वी ठरते ते आपल्याला बघायचं आहे. आपण थोडी आकडेवारी बघूयात. कोकणामध्ये 103% पावसाची आकडेवारी आता सध्या शिल्लक आहे. मध्य प्रदेशमध्ये 114% पावसाची टक्केवारी अजून अपडेटेड आहे. मराठवाड्यामध्ये 27%वर घट येऊन पोचली, तर विदर्भात 15%वर घट पोचली आहे. म्हणजे या डिप्रेशनचा तसा दुष्काळाची तीव्रता कमी करण्यापुरता केवळ वापर झाला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आजची जी आकडेवारी आहे ती 99% पाऊस आज नोंदला गेला आहे. आपण जुलैच्या शेवटाकडे आहोत आणि त्यामुळे मुख्य जे पावसाचे महिने आहेत जून आणि जुलै, यामध्ये 99%ची जवळपास टक्केवारी महाराष्ट्राने राखलेली आहे. जरी असमान वितरण असलं तरी देखील जो एल-निनोचा प्रभाव आहे तो खूप नियंत्रित आहे, हे लक्षात घ्या. भारतातील परिस्थिती बघितली तर 14%वर घट पोहोचली आहे. त्यामुळे आणखी 1% सुधारणा होऊन 86% पावसाची नोंद देशामध्ये सध्या आहे. आज पुढील 24 तासामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील नोंदी किती बदलत आहेत, त्यानंतर आपल्याला पुढील खंडाचा किती परिणाम होईल हेही बघायचं आहे. गेल्या 24 तासामध्ये कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची नोंद झाली आणि त्याबरोबरच उत्तर कर्नाटक, तेलंगणा आणि छत्तीसगड याही राज्यांमध्ये या डीप डिप्रेशनचा परिणाम झाला आहे. तसा मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस झालेला आहे, परंतु महाराष्ट्राची स्थिती या डिप्रेशनमुळे सावरली गेली आहे, हे लक्षात घ्या. आपल्यासमोर जरी आकडेवारी पोहोचली नसली तरी आपल्याला स्पष्ट जाणवेल की गडचिरोली, चंद्रपूर, दक्षिण गोंदिया, भंडारा या जिल्ह्याबरोबरच वाशिम, हिंगोली किंवा अगदी अमरावतीपर्यंत सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस झाला आहे. विदर्भामध्ये नांदेड, परभणी, लातूर, धाराशिवपर्यंत पावसाचा प्रभाव पडलेला आहे. मात्र आपल्याला बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी थोडं त्याचा तीव्रता कमी होती. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात मात्र त्याचा प्रभाव अजून पडलेला नाही. मात्र कोकण किनारपट्टीमध्ये मात्र त्याचा थोडा प्रभाव आपल्याला जाणवलेला आहे, कारण अरबी समुद्रातील वारे खेचले गेल्यामुळे या ठिकाणी पाऊस झालेला आहे. आपण GFS मॉडेलचा अंदाज बघत असतो. बरोबर मध्य भारतामध्ये ही सिस्टम पोहोचलेली आहे. विदर्भाच्या केंद्रभागी ती सध्या आहे. मराठवाडा आणि कोकण या ठिकाणी रात्री पाऊस वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील
त्यामुळे या सिस्टमचा महाराष्ट्रावरील प्रभाव संपलेला नाही. पुढील 24 तास हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 1 तारखेला याचा प्रभाव गुजरातकडे सरकतोय. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आणि उत्तर कोकणात, थोडं नाशिकच्या काही भागामध्ये 1 तारखेला पावसाची शक्यता आहे. 2 तारखेला मात्र ही सिस्टम कमजोर होण्याची शक्यता आहे. 31 तारखेचा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण या ठिकाणी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, धुळे, नंदुरबार या काही जिल्ह्यांमध्ये आणि नाशिकच्या बऱ्याच भागात याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. आणि याचा प्रभाव आज रात्रीपासून सुरू होईल तर ते उद्यापर्यंत असण्याची शक्यता आहे. 1 तारखेला केवळ थोडं नाशिकचा पश्चिमी भाग, धुळ्याचा काही भाग, जळगावचा उत्तरेकडील भाग आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 2 तारखेपासून मात्र पावसाळी प्रभाव महाराष्ट्रातला कमी होणार आहे. थोडं विदर्भात स्थानिक वातावरण, कोकणात पाऊस राहणार आहे. इतरत्रही स्थानिक वातावरण असेल, परंतु विशेष प्रभाव असणार नाही. त्यामुळे 1 ऑगस्ट किंवा 2 ऑगस्टपासून देखील पावसाळी खंड सुरू होतोय आणि हा जवळपास फार मोठा खंड आहे. जवळपास हा 13-14 दिवसाचा खंड असण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, हे वाढू पण शकतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ऑगस्ट महिना हा तसाही कमी पावसाचा असतो. मात्र आता जी काही सरासरी महाराष्ट्रातील म्हणा, देशातील म्हणा सुधारलेली होती, यामध्ये सुधारणा झाली होती, ती मात्र आता पूर्णपणे बिघडण्याची शक्यता आहे. कारण या 14-15 दिवसामध्ये जी दुष्काळाची तीव्रता आहे ती प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे. आकडेवारी, फिगर अतिशय वाढत जातील आणि पर्यायाने आपल्याला महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा रेड कलर राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आलेलं दिसेल. कारण प्रत्येक दिवशी जी काही काउंटिंग होणं आवश्यक असतं, जो पाऊस होणं आवश्यक असतं, तो होणार नाही आणि पर्यायाने ही घट प्रत्येक दिवशी वाढत जाईल. या ठिकाणी आपण 31 तारखेला जर बघितलं तर ते आता मध्य प्रदेशकडे उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं नाही. तरी देखील आपण जर सुरुवातीला असं बघितलं तर या ठिकाणी असं स्पष्ट दिसतंय की आज ही सिस्टम रात्री बऱ्याच प्रमाणात मराठवाड्याचा उत्तर भाग, उत्तर महाराष्ट्र उद्या नाशिकसह मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगावच्या काही भागात परिणाम करून ती गुजरातकडे सरकून जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे सरकारला महाराष्ट्रामध्ये तरी पाण्याच्या दुष्काळाची फारशी भीती राहिलेली नाही. राहिला प्रश्न मराठवाडा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा, याही ठिकाणी अजून पाऊस होणार आहे. याही ठिकाणी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. फक्त खरीपाची पिकं काही भागात खराब होतील असं दिसतंय. काही ठिकाणी पेरण्याच झालेल्या नाही आहेत. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घ्या. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.